नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मी आता अहिल्यानगर या ठिकाणी आहे। आज रविवार आहे, 27 तारीख आहे आणि आज अहिल्यानगर या शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज थोड्या वेळातच या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार, राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह या कार्यक्रमाला आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब आणि बौद्ध धम्माचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विपश्यनाचार्य पूज्य भदंत डॉक्टर राहुल मोदीजी यांच्यासह अनेक मान्यवर आज अहिल्यानगर मध्ये आहेत आणि काही वेळानंतरच या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। मी आता अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आहे आणि माझ्या सोबत आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य आदरणीय गौरव लोखंडे साहेब। साहेब, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो। लोखंडे साहेबांची अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या मागासवर्गीय आयोगाच्या अत्यंत महत्वाच्या अशा जाती जमाती आयोगावर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। ही सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर एक धडाकेबाज काम आदरणीय गौरव लोखंडे साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं लोखंडे साहेबांशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मी लोखंडे साहेबांना पहिला प्रश्न विचारणार आहे की अलीकडे वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी खासगी रुग्णालयांची तपासणी करावी अशी जोरदार मागणी साहेबांनी केलेली आहे। याबद्दल आपण काय सांगाल? प्रामुख्यानं आरोग्य विभागाच्या अनेक गलथान कारभारामुळे जे खरं ज्या ऊसतोड कामगार महिला आहेत, ज्या दलित समाजातील आहेत आणि मग त्यांच्या जीवनाशी खेळत असताना त्यांनाच माहित नसतं की आपलं गर्भाशय का काढलं जाते, युट्रस का काढलं जातं, तर कदाचित ते एखादा गंभीर आजार असल्यामुळं ते काढू शकतो किंवा मेडिकल प्रॉब्लेम असले, पण एखाद्या 18 वर्षाच्या 2 महिन्यापूर्वी लग्न झालंय अशा मुलीचं जर गर्भाशय काढलं जातं तर थोडं शंकेला तिथं वाव असतो आणि ह्या सगळ्या मागासवर्गीय समाजातल्या महिलांच्या बरोबर खेळ होतोय। मग त्यात खोलात जाण्याचा थोडासा प्रयत्न केलाय। ऊसतोड कामगार महिला आहेत, गरीब महिला आहेत, मग या शोषणाच्या बळी ठरतात आहे। मग ते शोषण काय होतं तर ते 6 महिने साधारणतः ऊसतोड कामगार सीझन असतो आणि मग महिला जर बाहेर बसली पिरियड्स मध्ये 4 दिवस तर ते काम बुडतं, त्याचं पर्याय नुकसान लोकांचं होतं, मालकाचं होतं, म्हणून युट्रस काढलं जातं असंही समोर आलंय। त्याचबरोबर हे ट्रक मालक म्हणा, मुकादम म्हणा, हे सर्रासपणे हे शोषणाच्या माध्यमातून त्यामुळे ठरत आहेत आणि म्हणून त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे। तर अशा पद्धतीने बीड अधीक्षक पोलीस, त्याचबरोबर बीड शल्य चिकित्सक आणि संबंधित तत्सम समाज कल्याण अधिकारी याच्यासोबत गेल्या महिन्यात मीटिंग घेतली, त्याचा अहवाल ते भरारी पत्रक तुम्हाला कसं काय करता येईल, अशा योजना कशा काय ह्या घडतात गोष्टी याच्या संदर्भात पोलिसांनी सुद्धा जागरूक असलं पाहिजे आणि जे खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीने कोणी शोषण करत असेल तर अशांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। सर, 18 वर्षाच्या मुलीचा गर्भाशय काढण्याची घटनाही आपल्या माध्यमातून उजेडात आलेली आहे, याबद्दल आमच्या दर्शकांना थोडं सविस्तर सांगा। सविस्तर म्हणजे बघा की आपण समजू शकतो की काही मेडिकल कारणामुळे गर्भाशय काढलं जातं डॉक्टरांच्या सल्ल्यानं,
पण नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ती ऊसतोडीला जाते आणि तिथं गर्भाशय काढलं जातं. अशा बीड जिल्ह्यामध्ये सर्रासपणे घटना घडतात. मग तुझा रोजगार बुडू नये, त्या मालकाचं नुकसान होऊ नये, असे अनेक वेगवेगळे कारण समोर आलेले आहेत. हे इतकं विचित्र काय कल्पनेच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून मला सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली तर अशा ST कुणाचं शोषण होत असेल तर खरं तर आपण पुढे यावं, आयोगाकडे यावं, तक्रार करावी आणि या माध्यमातून आम्ही आता अनेक फाशी पारधी वस्तीवरती काही लोकांना जागा मिळवते भटकेच आहे तर त्यांना तर आपण बघितलं की ऍडव्होकेट गोरख लोखंडे साहेब हे अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र राज्याच्या आयोगावर आल्यानंतर म्हणजे ज्या दुर्लक्षित महिला आहेत, ऊसतोड कामगार, अशा दुर्लक्षित महिलांच्या प्रश्नावर त्याने लक्ष वेधलेलं आहे आणि न घडणाऱ्या घटना त्यांनी पुढे आणलेल्या आहेत. अशाच पद्धतीनं अजून एक घटना त्यांनी उजेडात आणले किंवा त्यांनी एक आधार देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तो असा आहे की जे भटके विमुक्त लोक आहेत, जे फासेपारधे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही जमीन मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय असंही सुद्धा काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत आहेत. म्हणजे अगदी शेवटच्या माणसापर्यंत तुम्ही पोहोचताय. हे फासेपारध्यांचं काय प्रकरण आहे, काय सांगाल? आता हे सगळे भटके लोक आहेत, गुन्हेगारी जमात यांचा शिक्का बसलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये 17 तारखेला याच महिन्याच्या बेलवंडीला अजित भोसले नावाचा एक पोरगा फासेपारधाचा, त्या वस्तीवर जाऊन गुळाचा कारखाना आम्ही त्याचं उद्घाटन केलं. या महिन्यात बीडला काही अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना जमीन सातबारेच्या नावावर करून दिले. त्या जागेचा ताबा देत असताना आम्ही उपस्थित होतो. काही प्रस्थापित मंडळींचं म्हणणं असं की ही गुन्हेगारी चोर लोक आमच्या शेजारी जाऊन बसवली, तुम्हाला काही काम आहे का नाही. पर्यायानं माझ्याबद्दल शिस्त तयार व्हायला लागले. म्हणजे जिल्हा प्रशासनातले बडे अधिकारी म्हणा किंवा पुढारी म्हणा किंवा ठीक आहे आयोगाचं नाव आयोगाला मुंबईत करावं, इथं काय आहे फासेपारध्यांचं, यांना हेच कळत नाही. हा आयोगच त्यांच्यासाठी आहे. माझ्या मुंबईच्या वर्णीच्या ऑफिसमध्ये अनेक लोक तिथे येतात, कुणाकडे तरी पैसे घेऊन तिथं न्यायाची अपेक्षा करतात. तर मी असं ठरवलं की मीच का जाऊ नये जिल्ह्यात आतापर्यंत 17 जिल्ह्यात जाऊन आलो. पण अॅट्रॉसिटीच्या केसेस असतील, रॅबिटेशन, कॉम्पेन्सेशन, पेन्शन असेल, या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करत आहोत. दादासाहेब गायकवाड सबलीकरणाच्या ज्या जमिनी आहेत त्या खरं तर त्या लोकांना मिळतात की नाही, अशा अनेक गोष्टीवर आता काम सुरू झालेलं आहे. उलट तुमचा पत्रकारांचं आम्ही अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही हा एक्सपोजर दिला पाहिजे, समाजापर्यंत आयोग नेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब असं आहे की या आयोगाची स्थापना झाली 2005ला. इट वॉज अ टुथलेस टायगर. याला नाक्या नव्हत्या, दात नव्हते, ओरबाडायला काय नव्हते. पण 3 जुलै 2025 म्हणजे या महिन्याच्या 3 तारखेला महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहानं वैधानिक दर्जा या SC/ST कमिशनला दिलेला आहे. स्टॅट्युटरी पॉवर आम्हाला मिळालेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आयोगाला स्टाफ प्रोव्हाइड केलेला आहे सरकारनं बजेट दिलेलं आहे. खरं तर काही नक्कीच चांगल्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून आयोगाला मिळालेल्या आहेत आणि माझ्यासारखा म्हणजे मला काम करायला संधी मिळते म्हणून मी आयोग हा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. म्हणजे भारतीय संविधानात आयोग आलेला आहे आणि म्हणून हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. तर मला असं वाटतं, मी कायद्याचा विद्यार्थी, मी संविधानाचा अभ्यास करणार, हा मोठा शब्द होईल, विद्यार्थी आहे. मग या आयोगाला न्याय देण्याच्यासाठी तुमच्यासारख्या पत्रकारांची भूमिका मला महत्वाची वाटते. आपण सोबत हा आयोग लोकांच्या बरोबर निश्चित घेऊन जाऊ. मला एका गोष्टीचा आनंद आहे. अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये काम करताना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती जो आयोग आहे, राज्यभरात अनुसूचित जाती जमातींवर होणारे अन्याय असो, अत्याचार असो, परंतु गेली अनेक वर्ष अशा कुठल्याही घटना घडल्या तर त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे कोण सदस्य, मान्यवर अधिकारी किंवा पदाधिकारी त्या तिथपर्यंत पोहोचतात किंवा त्या घटनेतील पीडिताला मदत करतात, न्याय करतात. अशी माझ्या दृष्टीने माझ्या गेल्या 15-20 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये आणि आयोगाकडे आम्ही लक्ष ठेवून असलेले सामाजिक कार्यकर्ते आहोत, पाहायला मिळत नाही. आज पहिल्यांदा मला 15-20 वर्षामध्ये आदरणीय ऍडव्होकेट गोरख लोखंडे साहेबांच्या रूपानं आज त्या आयोगावर ते गेलेले आहेत आणि ते त्यांनी आता सांगितलं की आयोगानं
हा आयोग जो आहे या लोकांसाठी आहे आणि त्याने आपल्याकडे येण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे गेलो तर काय बिघडतं. इतकी उदारमतवादी भूमिका खऱ्या अर्थानं या पुढच्या काळामध्ये आदरणीय ऍडव्होकेट गोरख लोखंडे साहेब त्या आयोगावर आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार नाही ही खऱ्या अर्थानं सकारात्मक आणि दिलासादायक गोष्ट अनुसूचित जाती जमातीच्या समाजासाठी आहे असं मी मानतो. मी या ठिकाणी आदरणीय ऍडव्होकेट गोरख लोखंडे साहेबांना पुढचा मी प्रश्न विचारणार आहे की आपल्याला महाराष्ट्र सरकारने ही एक मोठी संधी प्राप्त करून दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये हा जो आयोग आहे त्या आयोगाचं कामकाज अधिक गतिमान आणि परिवर्तनवादी होण्यासाठी आपण कोणत्या सुधारणा करणार आहात, आपण याकडे कसं पाहताय? निश्चितच आम्ही सरकारला आमचा स्टाफ वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्वतः मान्य केलेली आहे. वाहनाच्या संदर्भातलं होतं, बजेटच्या संदर्भातलं होतं आणि आमचं वरळीचं जे कार्यालय आहे आम्ही नवीन जागा पण शोधत आहोत. सरकार आम्हाला सकारात्मक भूमिका देऊन आमच्यासोबत काम करत आहे. या अहिल्यानगरचं उदाहरण सांगतो तुम्हाला. जवळपास 350 जागा लाड पाणी समितीच्या चतुर्थ श्रेणीच्या पडून होत्या. अनेक वर्ष कोणी लक्ष देत नव्हतं. मी इथे येऊन हिअरिंग घेतली, एवढीच्या लोकांना बोलावलं. यातल्या 350 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या भरलेल्या आहेत. जिथं पेसा लागू आहे, नंदुरबार, गडचिरोली, नाशिक पेसा क्षेत्र हे आदिवासी जनजातीसाठी आहे. 12,000 जागा आम्ही भरल्या इकडे नंदुरबार मध्ये, नाशिक, धुळे या परिसरामधल्या. आणि म्हणून जिथं जिथं लाड पाणी समितीच्या यजमान मुलं होत होती, फक्त लक्षात आणून द्यावं लागतं, त्यांना कायदा समजावून सांगावा लागतो. अधिकारी दलित पगाराच्या नोकऱ्या तिथे घेऊन बसलेले आहेत आणि ही पोरं आम्ही आमच्या हक्काची नोकरी मागतोय. आजीच्या जागेवर, पणजीच्या जागेवर, वडिलांच्या जागेवर, त्याच्यानंतर अनुकंपाच्या जागेवर. यांना सरकारचा निर्णय सुद्धा आता या महिन्या जानेवारीमध्ये 9 तारखेला औरंगाबाद खंडपीठाचा हायकोर्टचा निर्णय सुद्धा हे मान्य करत नाही. यांना समजावून सांगावं लागतं. आता आम्हाला कायदेशीर प्राबल्य मिळालेलं आहे आणि नक्कीच आम्ही आयोगाचं कामकाज अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करू. आयोगाचं कामकाज अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करू असं ऍडव्होकेट आणि या आयोगाचे सदस्य आदरणीय गोरख लोखंडे साहेबांनी सांगितले. विचारणार आहे सर, मगाशी आपण ही आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये सवाल एक गोष्ट आपण सांगितली की जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं बीडमध्ये वगैरे काम तुम्ही सुरू केल्यानंतर तिथून तुम्हाला विरोध व्हायला लागला, अशा पद्धतीचं एक तुम्ही वक्तव्य केलंय. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं सांगितलंय की दलित वस्तीचा निधी वगैरे जो आहे तो अन्यत्र वळवला जातो, अशा लोकांवर गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीची तुम्ही मागणी केली. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारानं तुम्ही भारावून गेलेले आहेत. पण अशा पद्धतीनं ही सगळी मागणी करताना चळवळीमध्ये कोण करताना दिसत नाही, जो तो गप्प बसलेला आहे. परंतु तुम्ही महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीच्या आयोगावर आहात आणि तुम्ही अशी मागणी करताय. तुम्हाला याबद्दल काही त्रास होईल असं भीती वाटत नाही का? नाही, बघा, हे राजकीय पद आळवावरचं पाणी. आज मी या पदावर असेल, उद्या नसेल. गंमत अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रेरणेनंच तुम्ही आणि आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. मीही इथं बसलोय तर ते बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा असेल आणि म्हणून मला काम करत असताना अडचणी येणार आहे मला माहिती. पण त्या अडचणी बाबासाहेब तर एकटे होते, आता तर तुम्ही आहात, सगळे आहात. आपण काहीही संसाधन असताना बाबासाहेबांना चळवळ मोठी केली, त्या देशाचं संविधान दिलं. आज संविधानावर सुद्धा मी खूप काम करतोय आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की विरोध करणारे तोकडे पडतात माझ्यासमोर. यावर समोर काय करप्टेड अधिकारी आरोप करत असतात, राजकीय लोक आरोप करत असतात आणि अनेक एलिमेंट असतात ते आरोप करत असतात. पण मग तुम्हाला काम करायला थांबवायचं का आपण? तर त्याचं उत्तर नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महान संविधान दिलं, त्या संविधानातून हा आयोग आला. त्यातलं एक छोटंसं पद माझ्याकडे आहे. म्हणून मला बाबासाहेबांचे काम थोडं पुढे घेऊन जायचं असेल मला त्रास होणारच नाही. तर बघितलं आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती हा आयोग आला आणि त्या आयोगामध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी, एक सत्तेतलं पद
आदरणीय ऍडव्होकेट गोरख लोखंडे साहेबांना मिळालं आणि ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत। या ठिकाणी आपण अनेक प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली, संवाद साधला। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या विविध कार्याच्या, कार्यक्रमाच्या, उपक्रमाच्या बातम्या, न्यूज, ज्या मुलाखती आपण दाखवणारच आहोत, पण आजची ही छोटेखानीची मुलाखत आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधला, चर्चा केली। हे आपल्याला कशी वाटली त्याबद्दलची आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्स मध्ये जरूर कळवा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आपल्या मोबाईलवर येण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। आजचा हा संवाद, आजची चर्चा, आपला अमूल्य वेळ अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य आदरणीय ऍडव्होकेट गोरख लोखंडे साहेबांनी दिला आणि त्यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी चर्चा केली, याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। जय भीम सर। जय भीम सर। पण आता नुकताच ज्याबद्दल मी पारधी समाजाच्या वेगवेगळीला जे कारखान्याबद्दल बोललो होतो, हा अजित भोसले पारधी समाजातला तो कारखानदार झालेला आहे। इथं समोर येतात, या इथे या दोघे आज ही गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का लावला होता, आज तो कारखानदार झालेला आहे आणि त्या वेलवंडीला गेल्या याच महिन्याच्या 15-16 तारखेला आम्ही तिथं जाऊन आलेलो आहे। या पारधी समाजाला सुद्धा आयोग एक कवच कुंडली म्हणून पाहतो आहे आणि म्हणून सामाजिक काम करत असताना सामाजिक भान ठेवून खऱ्या अर्थानं तुम्ही आज माझी मुलाखत घेतली। खरं तर मलाही बरं वाटलं की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत तुम्ही आयोगाचं काम धन्यवाद। जय भीम। जय भीम। जय भीम। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।